सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारतीय संविधान सेनेचे प्रवक्ते आबा अमृतसागर यांचे गेल्या 7 दिवसापासून सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे। आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या वाढत्या चिंतेनंतर राज्याचे पालकमंत्री यांनी थेट उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला। यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थित प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट आश्वासन दिले की भारतीय संविधान सेनेच्या ज्या काही मागण्या आहेत त्या येत्या गुरुवारपर्यंत पूर्ण केल्या जातील। पालकमंत्र्यांनी दिलेल्या या शब्दावर विश्वास ठेवून हे उपोषण सध्या तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे। या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर पदाधिकाऱ्यांनी सर्व आंबेडकरी नेते, विविध राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडणाऱ्या प्रसारमाध्यमांचे विशेष आभार मानले। पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला जाईल आणि गुरुवारी मागण्या पूर्ण होतील असा ठाम विश्वास आंदोलकांनी यावेळी व्यक्त केला आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। सगळ्यांना जय भीम। आज भारतीय संविधान सेनेचे जे प्रवक्ते आहेत आबा अमृतसागर यांच्या उपोषणाला आज 7वा दिवस होता आणि त्यांची प्रकृतीबद्दल सगळ्याच आंबेडकरी समाजातील ज्येष्ठ नेत्यांना आणि लढवय्या नेत्यांना चिंता होती। त्या अनुषंगाने सर्वांनी कस धरला की उपोषण स्थळावर पालकमंत्र्यांनी येऊन त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत भारतीय संविधान सेनेच्या मार्फत केलेल्या त्या पूर्ण व्हायला पाहिजे असा कस धरला आणि पालकमंत्री साहेबांनी शेवटी या ठिकाणी येऊन सर्वांच्या समोर, मीडिया बांधवांच्या समोर इथे येऊन शब्द दिला की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या पुढच्या गुरुवारपर्यंत सुटलेल्या असतील, विश्वास ठेवा। आणि आम्ही पालकमंत्र्यांच्या या शब्दावर विश्वास ठेवतो आहोत आणि गुरुवारपर्यंत आमचं उपोषण आता आम्ही स्थगित केलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण होईल। हा आंबेडकरी समाजातील सर्व निष्ठावंतांचा विजय आहे। आबा अमृतसागर जरी एकटे असतील तरी त्यांच्यासोबत मी, त्याच्यानंतर आमचे जे ज्येष्ठ नेते बापूसाहेब असतील, आबासाहेब असतील, त्याच्यानंतर आमचे विविध राजकीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असतील, यांनी जी ताकद दिली मी त्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच खऱ्या अर्थांचा सच्चा मीडिया होता, त्यांनी जे काही पालकमंत्र्यांना, आमदारांना आणि अन्य प्रशासनाला जे खडसावून जा विचारलं मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय भारत, जय भीम।